देवे जीवधाला संसार तो कडू झाला, तेची येताती ढेकर आनंदाचे हरिहर. वेधी आणि कास ऐसा ज्याच्या अंगी कस, तुका म्हणे भूक येथे न लगे अनेक, तेची येताती ढेकर आनंदाचे हरिहर. विठ्ठल सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. या तुषार हार या शुभ्रवस्त्रामृता. या वीणा वरदंड मंडित करा. या श्वेत पद्मासना. या ब्रह्माच्युत शंकरस प्रभृतिभिर् देवै सदा वंदिता. सामां पातुं सरस्वतीं भगवती निशेषजाड्यापा. ओम देवराज्य सेव्यमान पावनांध्रि पंकजं व्यालयत्न सूत्रमिन्दु शेखरं कृपाकरं. नारदादि योगी वृंद वंदितं दिगंबरं. काशिकापुराधिनाथ श्रीकाल भैरवं भजे. महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ॐ नमो ज्ञानेश्वरा करुणा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता. देवे जीवधाला संसार तो कडू झाला, तेची येताती ढेकर आनंदाचे हरिहर. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवत कथेकरिता भगवत चिंतनाकरिता नियुक्त केलेला अभंग जगद्गुरु साधुश्रेष्ठ श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणांचा अतिशय प्रसिद्ध अतिशय महत्वाचा आणि एका उपासना करणाऱ्या भक्ती करणाऱ्या साधकाच्या जीवनामध्ये ज्यावेळी देवाची संपूर्ण अनुकूलता प्राप्त होते, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये भगवान कशा कशा पद्धतीने चमत्कार करतो, देव त्याला कशा कशा अंगाने तृप्त ठेवतो आणि सर्वमय त्याला देवाने जेव्हा व्याप्त केलं जातं त्यावेळी त्याच्या आयुष्यामध्ये कोणते आध्यात्मिक बदल होतात त्याविषयी काही विवेचन करणारा अभंग आपण चिंतना करता निवडलेला आहे. या अभंगाच्या संबंधाने काही अल्प स्वल्प चिंतन करण्यापूर्वी दोन शब्दांचा परिहार देणं हे अगत्याचं आहे. आपल्या या पवित्र पावन क्षेत्रामध्ये पुराण कथित भूमी श्री क्षेत्र बिल्व तीर्थ
हल्लीच्या काळातील श्री क्षेत्र बेलापूर खुर्द, ज्याला आपण बन म्हणून संबोधतो, अशा भगवान श्री हरिहर केशव गोविंद भगवंताच्या या पवित्र प्रांगणामध्ये सालाबाद प्रमाणे चालू असलेला हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्री हरिहर केशव गोविंद भगवान महात्म्य ग्रंथ पारायण तथा अखंड हरिनाम सप्ताह साधू संतांच्या आशीर्वादाने भगवंताच्या या प्राकट्य महोत्सवाच्या निमित्ताने वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सद्गुरु दत्ताबुवा खानवेलकर महाराज, वैकुंठवासी हरिभक्तीपरायण गुरुवर्य तात्या नाना पुजारी, वारकरी संप्रदायाचे थोर उपासक, अगदी हरिकीर्तनामध्ये ज्यांनी आपल्या सर्वस्वाला भगवंताला समर्पण केलं आणि भगवंताने ज्यांच्या परमार्थाचं उत्तर म्हणून कीर्तन करतानाच ज्यांना आपल्या धामापर्यंत येण्याची वाट दाखवली, आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य माधव महाराज भगत तथा हरिभक्तीपरायण आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान थोर अध्वर्यू आदरणीय रघुनाथ महाराज बाराहते आदी महात्म्यांच्या प्रेरणेने तथा आपल्या सर्वांचे आध्यात्मिक मार्गदर्शक, वारकरी संप्रदायाचे थोर उपासक, ज्यांच्याकडे आम्ही सर्व मंडळी एक गुरुस्थान म्हणून पाहतो, एवढंच नाही, मी याच्याही पूर्वी बऱ्याचदा बोलून गेलो. गुरुवर्य देवगडचे बाबा ज्यावेळी गीतेचा विषय निघतो त्यावेळी गुरुवर्य देवगडचे बाबा आवर्जून ज्यांचा उल्लेख करतात आणि बाबांच्या गुरुवर्य देवगडच्या बाबांच्या मुखातलं वाक्य आहे, गीता सांगावी भाऊसाहेबांनी. हा देवगडच्या बाबांचं वाक्य, गीता सांगावी फक्त भाऊसाहेबांनी. आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य बाबानंद महाराज वीर भाऊसाहेब बाबांच्या अधिपत्याखाली सुरू असलेला आणि आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य भानुदास महाराज गाढे यांच्या सहकार्याने संपन्न होणारा हा सप्ताह अतिशय थाटामाटामध्ये वैभवशाली वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होतोय. दरवर्षी सप्ताहाचं वैभव वाढत 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 चालताना दिसतंय. यावर्षी अधिकच वैभव, परमार्थिक वैभव वाढलेला आहे. अगदी मंडपापासूनच प्रवेशद्वार सुद्धा सगळं रोषणाईने भरलेलं आहे. देवाचा दरबार अतिशय सुशोभीकरित फुलांनी आणि विद्युतीकरणाने सगळीच मंदिरं अतिशय दैदिप्यमान आहेत. वातावरण बऱ्या अंगाने प्रसन्न करण्याची छान उपक्रम या ठिकाणी राबवले गेलेत. फक्त एकच मला तुमच्याकरता आता उद्याच्यासाठी सांगायचं, पुरुष मंडळींनी थोडंसं मधी बसत जा आणि महिला मंडळ तुम्ही तुमच्या कक्षात बसत जा. थोडं लांब जाऊ द्या, काय हरकत नाही. तुम्ही तिकडे गेल्यामुळे यांनी आरक्षण इकडे ओढलं. तुम्ही थोडे मंडपात बसत जा आणि थोडस आपलं महिला मंडळ, कारण का तुमच्या मागं परत पुरुष बसतात. हे असं बरोबर वाटत नाही आपल्या परंपरेला, आणि विशेषतः आमच्या फडांना, फडकऱ्या मंडळींना हे बरोबर वाटत नाही पाहायला. हे आता आपल्या ते म्हणून सांगतो. माझी भाषा तरी गोड आहे, नशीब भाऊसाहेब धन आहे. आता त्यांनी गोड नसतं सांगितलं, त्यांनी गोडी तिने उठून लावली असते तिकडं. तुम्हाला माझी विनंती, आपल्याला विनंती बरं का, आदेश नाही, विनंती. आपली सलगीचं नातं आहे आपलं, म्हणून आपण आपल्या कक्षामध्ये थोडं दूरवर जाऊ द्यावं आणि त्यासाठी पुरुष मंडळींनी त्यांच्या कक्षात बसावं. इकडचा पेशेज जरी तुमच्या गर्दीने पूर्ण भरला तरी हरकत नाही. पटलं तर घ्या, नसेल तर आपलं चालू द्या, काही हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून सर्व गुणीजन, गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व टाळकरी मंडळी, त्या निमित्ताने उपस्थित सर्व गुणीजन, आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू
वारकरी संप्रदायाचे थोर उपासक आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य बापूसाहेब महाराज कोतकर, आदरणीय पूजनीय बाबांचे उत्तराधिकारी गुरुवर्य मधुकर महाराज पवार, आदरणीय गुरुवर्य संजय महाराज शिरसाट, आदरणीय गुरुवर्य बाळासाहेब महाराज पवार, मग महाडिक महाराज, आदरणीय बोल्हे महाराज, कल्हापुरे महाराज, वाघ महाराज, वाकडे महाराज, बाराहाते महाराज, पुजारी महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण पूजनीय गुरुवर्य शुभम महाराज फुंदे, इकडे मृदंगाच्या साथीकरता आदरणीय हरिभक्तीपरायण परमपूजनीय गुरुवर्य हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं भूषण. नावं लईच मागं पुढे झालेली दिसते याच्यात. नाही ते माहिती आहे मला. हरिभक्तीपरायण पूजनीय प्रथमेशजी महाराज जाधव, आदरणीय हरिभक्तीपरायण सागर महाराज कुरे, तथा सोमवंशी महाराज, खर्डे महाराज, तांबे महाराज, डोखे महाराज, तागड महाराज, भगत महाराज. आता कुठपर्यंत नावं घेत जो फार कठीण आहे. आता मी काय तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही मला ओळखत नाही, अशातला काही भाग नाही. आपण सगळे एकमेकांना ओळखतो. त्यामुळे आता काय मी जास्त प्रस्तावनेच्या विस्तारात पडत नाही. पण आज बरीच मंडळी लांब लांबून आलेली आहेत. आदरणीय खंडाळ्याहून आमचे अण्णासाहेब पाटील सदाफळ, त्यांच्याबरोबर बरीच सहकारी मंडळी आलेली आहेत. आंबीहूनही बरीच मंडळी आलेली आहेत. अलर्क महाराज, जाधव पाटील आदी करून सरपंच साहेब इकडे आलेले आहेत. आंबीचे माजी सरपंच, आजी सरपंच, साळुंके बाबा आदी करून हरिभक्तीपरायण, अरे बापरे, रंजनखोल खंडाळा इकडं आलेले आमचे आदरणीय मसे पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय टेकाडे महाराज, तथा इकडे नरसाळीहून आदरणीय बाराहाते महाराज, आपल्या गावातील सर्व भजनी मंडळ, आदरणीय अशोक महाराज, आदरणीय आमचे विलास नाना, हे सगळं उक्कलगाव परिसरातून आलेली भजनी मंडळ, बेलापूर बनातील भजनी मंडळ, माता भगिनी, आपण सर्वच मंडळी, प्रमोद महाराज, उपळघट आदी करून आपण सर्व, केसापूर, महाले बाबा केसापूरकर पाठीमाग आपण सर्वच मंडळी. मी म्हटलं आज जर मी नावं घ्यायचा पॅसेज सुरू केला तर ट्रस्टी मंडळीला 9 ते 11ची पण तयारी करावी लागेल. म्हणून आपण सर्वच मंडळी या उत्सवासाठी फार गरजेचे आहात, आवश्यक आहात. उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम सिनारे बंधू आणि आपण सर्व प्रभू प्रिय श्रोते सज्जन तथा माता भगिनी, चुकून हुकून जर कोणाचं नाव राहिलं असेल तर माता पित्याचं अंतःकरण करून क्षमा करा. कारण मुळातच कीर्तन सुरू व्हायला उशीर झालाय आणि त्यात आता जास्त नावं घेणं म्हणजे चांगल्या परमार्थाच्या परमार्थिकाला, चांगल्याच्या बुद्धीला त्रास देण्यासारखं आहे. म्हणून आपण सर्वच मंडळी या सप्ताहासाठी महत्वाची आहात, गरजेची आहात. आपल्या सर्वांच्या चरणावरती विनम्र भावाने वंदन करतो आणि एका तासाभराच्या वेळेमध्ये माझं बोलणं शांत करतो. विठ्ठल चालू असलेला उत्सव हा भगवंताच्या प्राकट्य महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं आराध्य दैवत भगवान हरिहर श्री केशव गोविंद भगवंताचं हे पवित्र स्थान मी कायम सांगतोय. आपण फार भाग्यवान माणसं आहोत. आपण फार पुण्यशील काळामध्ये जन्माला आलेली माणसं आहोत. आपण अशा भूमीमध्ये जन्माला आलोय की ज्या भूमींचा इतिहास हा आध्यात्मिक क्षेत्रात फार मोजका सापडतो. देवापर्यंत जाणाऱ्या भक्तांची क्षेत्र भरपूर आहेत. असे बरेच भक्त आहेत की जे देवाच्या प्राप्तीसाठी देवापर्यंत गेलेत. पण ही बिल्व तीर्थ अशी भूमी आहे का इथे भक्तांसाठी देव आपला दरबार सोडून इथं आलेला आहे. ही ऐतिहासिक भूमी, ही पुराण कथित भूमी आहे. अशा भूमी या जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये फार तुरळक आहेत. म्हणून आपल्या
पुराणाला पुराण कथित भूमी बोलले गेले. पुराण कथित तैसी पुराणाचे क्षेत्र वाहुनी जाये, तीरजमस्तकी पवित्रची लाय. ज्ञानोबाराय अमृतानुभवामध्ये ही भाषा वापरतात की ज्या भूमींचं वर्णन पुराणामध्ये आलेलं आहे त्या भूमीचं प्रथमतः दर्शन घेऊन ती माती आपल्या मस्तकाला लावली पाहिजे. ही पवित्र भूमी आहे. या भूमीमध्ये देवही आहेत, या भूमीमध्ये संतही आहेत आणि आपल्या परंपरेचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. देवही होते, फक्त ग्रंथ प्रकट नव्हते. तर गेल्या काही दिवसांपूर्वी, वर्षांपूर्वी आपल्या परंपरेत खानवेलकर महाराजांनी तीही जागा पूर्ण भरून काढली आणि आपल्या या क्षेत्राला ग्रंथाची सुद्धा जागा भरून काढली. म्हणून मी बेलापूरला कधी एकेरी बोलत नाही. मी नुसतं मौजे किंवा मुक्काम पोस्ट बेलापूर असं कधीच बोलत नाही. हे श्री क्षेत्र बेलापूर आहे महाराज. हे क्षेत्र आहे, कारण क्षेत्र होण्याकरता 3 गोष्टीची गरज आहे. तिथं देव लागतात, तिथे संत लागतात आणि तिथे ग्रंथ लागतात. या 3ही गोष्टी इथे. ही पुराण कथित भूमी आहे. बरं, नुसतं क्षेत्र नाही महाराज, हे तीर्थक्षेत्र आहे. भगवती प्रवरा मैयाचा पवित्र सहवास या क्षेत्राला मिळालेला आहे. भगवती प्रवरेचं महात्म्य फार मोठमोठ्या मुनींनी वर्णन केलंय. स्कंद पुराण बोलतं की हे 2 तट आहेत. दंडकारण्याचे 2 स्त्रोत दिलेले आहेत महाराज. या बिल्व तीर्थाचे सुद्धा दंडक अरण्याचा एक भाग म्हणजे बिल्व तीर्थ आहे. दंडकारण्य फार मोठं आहे. नाशिक पासून सुरू होतं, ते फार खालपर्यंत जातं, पण त्याचा हा फार मोठा भाग हा बिल्व तीर्थ आहे. आणि हे बिल्व तीर्थ मुळात कुठून कुठपर्यंत आहे तर पुराणाच्या हिशोबाने जर आत्ताची सांख्यिकी जर आपण मोजली तर तिथे गोदा तट जर पाहिला, त्या गोदा तटापासून बिल्व तीर्थ सुरू होतं तर इकडे देहऱ्यापर्यंत जातं. आपण नीट ग्रंथाची मापन पहा. आणि इकडे आपलं स्थान कोणतं परिक्रमेचं? अमृतेश्वर स्थान. इकडे अमृतेश्वरापासून जे सुरू होतो ते प्रवरा संगमापर्यंत हे एवढं बिल्व तीर्थ आहे. ही गावाची नावं आत्ता पडलीत महाराज. बेलापूर, खुर्द, बुद्रुक, उक्कलगाव, इकडे श्रीरामपूर, हे नरसाळी, केसापूर, ही आत्ता नावं पडली आहे. ही एक भूमी होती महाराज, एक. म्हणून मला असं वाटतं कथेच्या वेळी सुद्धा या विषयाला फार विस्तृत पद्धतीने मांडलं होतं. मला सांगायचं काय, ही पुराण कथित भूमी आहे. आणि अशा या पवित्र क्षेत्रामध्ये चालू असलेला हा उत्सव देवाच्या प्रसन्नतेसाठी केला जाणारा उत्सव आहे महाराज. परमार्थाची मुळात आवड असलेली माणसं ही देवाला प्रसन्न करण्याकरता प्रयत्न करतात. ज्यांच्या जीवनामध्ये परमार्थ हा मूळ हेतू आहे, ज्यांच्या आत परमार्थाच्या कृती वाहतात, ती माणसं त्यांचं आयुष्य देवाला प्रसन्न करण्यासाठी वापरतात. आणि ज्यांच्या आयुष्यात परमार्थाची तत्व नाही, ती माणसं आयुष्य संसाराला प्रसन्न करण्यासाठी वापरतात. विठ्ठल ज्ञानोबारायांना प्रश्न विचारला महाराज, परमार्थ कुणी केला पाहिजे? हा परमार्थ हा ज्ञानोबारायांना प्रश्न विचारला होता. परमार्थ कुणी केला पाहिजे? ज्ञानोबारायांनी फार गोड उत्तर दिलंय महाराज. ज्याला संसार चांगला करता येतो, उत्तर लक्ष देऊन ऐका बरं का, ज्याला चांगला संसार करता येतो त्याने परमार्थाच्या भानगडीत पडू नये म्हणे. हे स्पष्ट उत्तर आहे ज्ञानोबारायांचं. थोडं विचलित करणारं वाटेल पण लक्ष देऊन ऐका. ज्याला चांगला संसार करता येतो ना महाराज, त्याने विनाकारण परमार्थात डोकंच लावायचं नाही महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात का, तो परमार्थात जर घुसला महाराज तर त्याचा संसारही नीट होत नाही आणि तो परमार्थही नीट करत नाही. दुर्दैव हे आहे, तोही नीट करत नाही. आणि जे चांगले करतात त्यांना तो तिथं त्याचा संसार लोटतो महाराज.
तो बळच त्याचा संसार उडवून आणतो आणि या परमार्थात लोटतो आणि मग चांगल्या परमार्थाचे वाईट दिवस सुरू होतात, उतरती काळा लागते. दोन मार्ग सांगितले महाराज, एक श्रेय मार्ग आणि एक प्रेय मार्ग. भगवंताने दोन मार्ग आपल्याला दिलेत. ज्यांना फक्त परमार्थ करता येतो ना त्यांना संसार कधी जमत नाही महाराज, नीट लक्ष द्या. ज्यांना फक्त परमार्थच करता येतो त्यांना संसार कधीच जमत नाही, आणि ज्यांना चांगला संसार जमतो ना त्यांना परमार्थ कधी नीट करता येत नाही. हे दोन वेगळे वेगळे क्षेत्र आहेत. चांगला परमार्थ करणाऱ्या माणसाला तुम्ही संसारात लुटून पाहणार, तो संसाराचा विध्वंस करून टाकतो. त्याला कधीच संसार अनुकूल बनवता येत नाही. थोडं पुढे जाऊन बोलू, त्याला संसार अनुकूल बनवता येत नाही महाराज. असं नाही, देव त्याला संसार करू देत नाही महाराज. देव भक्ता लागी करुणे दी संसार, देवाची ते खून आला ज्याच्या घरात, त्याच्या पडे चिरा संसाराशी. देव त्याला संसार करू देत नाही. मग प्रश्न पुढे हा उद्भवतो महाराज, संसार कुणाला करता येतो? मग संसार कुणाला करता येतो? सोपं उत्तर सांगू, ज्ञानोबरायांनी सांगितलं उत्तर याचं. संसार कुणाला करता येतो? त्याला संसार करता येतो ज्याला परमार्थ करता येत नाही. उत्तर फार सरळ आहे. ज्याला परमार्थ करता येत नाही ना त्याला संसार करता येतो. कारण परमार्थामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सत्य जीवन जगावं लागतं महाराज. माझी या सत्यवाचाची तप वाचा केली बहुत कल्प. ज्याला परमार्थ करता येतो ना महाराज त्याला संसार करताच येत नाही महाराज, करताच येत नाही, जमतच नाही त्याला संसार. कारण परमार्थामध्ये सगळी धार सुरुवातीपासून शेवटपर्यंत सत्य पाहिजे. सत्य परमार्थात सुरुवातीपासून शेवटपर्यंत सत्यता पाहिजे, आणि प्रपंचामध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कसं जगावं लागतं संसारात? संसारासारखं. संसारात संसारासारखं जगलं तरच संसार करता येतो. म्हणजे कसं? लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर धर हरी हे, वाया येर धर हरी मुखे मना मुखे मना हरी मुखे मना मुखे मना, वाया येर धर हरी, वाया येर धर हरी त्यालाच करता येतो महाराज ज्याला संसारासारखं वागता येतं. संसार कसा आहे? ज्ञानोबरायांनी काय सांगितलं? लटिका व्यवहार सर्व हा संसार. कसा आहे संसार? कसा? लटका. लटका म्हणजे कसा? खोटा. संसार कसा आहे? खोटा. आणि संसार त्यालाच करता येतो ज्याला संसारासारखं राहता येतं. म्हणजे आपण सगळे कोण झालो? कसे आपण सगळे? बीएम साहेब, आपण सगळे कसे झालो मग आता? एक भारी उत्तर. लटके. लटके आपण सुद्धा लटके महाराज. जोवरी चळन गा
तोवरी म्हणती माझा. हा चांगल्या माणसाचा गुणधर्म आहे का भामट्याचा? कामापुरतं जवळ करणं, काम झाल्यावर लात मारून काढून देणं, हे चांगल्या माणसाचं लक्षण आहे का भामट्या खोट्या माणसाचं लक्षण आहे? कोणत्या? खोट्या. खोट्या म्हणजे कसा? लटका आहे की नाही? म्हणजे आपण सगळे संसारातले कीर्तनात उभं राहिल्यावर एक बोलायचं आणि कीर्तन झाल्यावर मोजून घ्यायचे. हे खरं आहे का खोटं आहे? हे खरं आहे ना. पण सांगती दुर्लभ ज्ञानाच्या गोष्टी. इथं वैराग्य बोलायचं, कीर्तन झाल्यावर वड्यातून गाडी माग आणायची. ठरल्यापेक्षा प्रथमेश महाराज कसे? तुम्ही रोज नाही, तुम्ही काल्याच्या दिवशी. ठरल्यापेक्षा हे लटके खोटं जीवन आहे महाराज. सब पैसे भाई भाई, सब पैसे भाई भाई, सब पैसे भाई, सब पैसे दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई भाई, सब पैसे के भाई, दिल का साथी दिल का साथी नहीं कोई, सब पैसे सब पैसे व्यवहारापुरतं जवळ करणं आणि काम झाल्यानंतर सोडून देणं. सब पैसे के भाई. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत जवळ करणं आणि नंतर गरज संपल्यावर फेकून देणं, हे खोट्या माणसाचं लक्षण आहे महाराज. संसारात असंच वागावं लागतं तरच संसार आपल्याला अनुकूल होतो. परमार्थात हे चालत नाही महाराज. परमार्थात शेवटपर्यंत निष्ठेने. आकाश वर पडो पाहे, ब्रह्म गोड भंगा जाये, वडवानळ त्रिभुवन खाये, परी मी तुझीच वास पाहेगा, विठोबान करी अनिकाचा पांगिला. प्रपंचामध्ये माणसाला आपला रंग बदलायला जमतं महाराज, परमार्थात ते जमत नाही महाराज. पुराणातली घटना आहे. भजन करा विठ्ठल ज्यावेळी एक रत्नाकर नावाचा एक कवी होता महाराज. रत्नाकर हा रत्नाकर फार सुंदर काव्य करायचा महाराज. आणि हा सामान्य नव्हता. हा भगवान गोपाल कृष्णांच्या बरोबर शिकायला होता महाराज. त्यावेळी भगवान गोपाल कृष्णांच्या बरोबर, सुदामजींच्या बरोबर. आणि शिक्षण पूर्ण झालं. जो तो आपापल्या वाटेला गेले. आणि आपापल्या वाटेला गेल्यानंतर या रत्नाकरने आपल्या काव्याच्या माध्यमातून लोकांना प्रसन्न करायला सुरुवात केली महाराज. जगाला प्रसन्न करायला सुरुवात केली. आणि जगाला प्रसन्न करता करता त्याला समाज इतका अनुकूल व्हायला लागला महाराज, इतका अनुकूल व्हायला लागला की त्या समाजभिमुखतेतून त्याची चर्चा त्या राज्याच्या राजापर्यंत गेली. राजाने त्याला निरोप पाठवला रत्नाकरला, मला भेटायला ये. जेव्हा त्या राजाकडे तो रत्नाकर गेला, गेल्यानंतर त्या राजाचं असं तोंड भरून कौतुक केलं महाराज. इतकं तोंड भरून कौतुक केलं, भाळला महाराज तो राजा कौतुकानं. आणि आपल्या अंगावरच एखादा दागिना काढावा,
देऊन टाकावी व राजाची करावी, लायकी नसताना स्तुती करावी. आणि लायकी नसताना स्तुती केली की लायक नसलेल्या माणसाला ते बरं वाटतं, है की नाही? ज्याची मुळात लायकी नाही त्याचं जर कौतुक तुम्ही करायला लागले तर त्याला कसं वाटतं? फार बरं वाटतं. लायकीच्या माणसाला स्तुती सहन नाही होत महाराज कधी. कान बंद करून घेतो महाराज, तो कान बंद करून घेतो. जो मुळात परमार्थाच्या लायकीचा माणूस आहे ना, त्याला आपली स्तुती कधीच सहन होत नाही महाराज, त्याला नाही सहन होत. ते लपवी महत्व पिसे पण मिरवी, तो जगात प्रकट राहत नाही महाराज तो महात्मा. पण भामट्या लोकाला त्यांची खोटी स्तुती आणि मग अशी स्तुती करणाऱ्यांना ते काय लागल ते देतात महाराज, काय लागल ते देतात. जुन्या काळी राजे लोक अशी माणसं आपल्या पदरी बाळगून ठेवायची. त्यांना माहिती होतं आपली मनापासून काही कुणी स्तुती करू शकत, मग पैसे देऊन का होईना पण आपण आपली स्तुती करून घ्यायची. पाळलेले लोक राहतात महाराज. ही प्रथा अजूनही बंद नाही पडली. विठ्ठल विठ्ठल महाराज याच्यातून कीर्तनकार स्व सुटलेले नाही. विठ्ठल विठ्ठल. त्या राजाने त्या रत्नाकराला आपल्या जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं, रत्नाकर तू रोज महलामध्ये येत जा, बोलत जा, तुला काय जे पाहिजे ते मी देऊन टाकेल तुला. सांगितलं त्या रत्नाकरला. महाराज त्या रत्नाकराचं रोजच राजमहालात जाणं, कौतुक करणं, राजाने रोज त्याला देणं आणि रोजच पाकिट भेटायला लागल्यावर मग त्याची परिस्थिती चांगली सुधारली महाराज. 2 चाकीचा 4 चाकीत आला. शिष्य वाढले, भक्त परिवार वाढले, सगळं वाढायला लागलं महाराज. त्याचं वैभव वाढावे संतान, गृही व्हावे धन धान्य, सगळं वाढायला लागलं त्याचं वैभव. आणि मग एकदा त्याची आणि सुदामजीची भेट झाली आणि त्या सुदामजीला त्याने विचारलं, अरे काय तुझ्या प्रपंचाची अवस्था आहे म्हणे, ही कसली बिकट परिस्थिती करून घेतली. अरे जेव्हा गुरुकुलात आपण होतो तेव्हा सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये तू हुशार होता, हुशार. आम्ही कॉफ्या करून परीक्षा पास झालो. तू अभ्यास करून हुशार होता. काय तुझी ही अवस्था म्हणे, चल म्हणे माझ्या बरोबर, तुला मी राजाकडे नेतो. अरे मी एवढा फुटकळ कवी आहे तरी तो मूर्ख राजा माझ्या. अशा लोकांनी लक्षात ठेवा बरं का. ज्यांना तुम्ही पाळून ठेवलं ना ते चांगल्या लोकात गेल्यावर चव घालतात आपली. हे लक्षात ठेवा पाळणाऱ्या लोकांनी. ते एकदा चांगल्या बैठकीत बसले का आपल्या पूर्ण इज्जतीचे वादाडे करीत राहतात महाराज ते लोक. म्हणून पाळून ठेवायचं नाही. काय असं क्रेडिट आपलं ओरिजिनल भीक मागून आणायचं नाही. विठाला विठाला.